रुपयाचं कॅश प्राइज होतं. मंगेश अवस्थे सर, मासा मसाला रेस्टॉरंट बार आणि त्याचे प्रोप्रायटर अवस्थे सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतात मॅन ऑफ द मॅच. मंगेश अवस्थे सर आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात हे तुषार यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज राहील. एका बाजूला टॉस जिंकला, प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि या मॅचला इथे सुरुवात होताना बघायला मिळेल. एका बाजूला अभिषेक आहेत, एका बाजूला दीपक आहेत. अनुराग चव्हाण तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नियम सगळ्यांसाठी सारख्यात, अदरवाईज पेनल्टीला सामोरी जावं लागेल, लक्षात घ्या. एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. आणि आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात खूप सुंदर पद्धतीनं, जिथे अवस्थे सर आपल्याला पाहायला मिळतात, मंगेश अवस्थे सर, आणि ज्यांच्या शुभ हस्ते तुषार बसवत यांना हे 2000 रुपये. ज्यांनी चांगले क्रिकेट दाखवलं. यस, मॅचला सुरुवात. आणि इथे आपण पाहतात एका बाजूला अभिषेक आणि अभिषेकच्या साथीने आपण पाहतात दीपक. मॅचला इथून सुरुवात. योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती, मंगेश अवस्थे सर आपल्याला बघायला मिळतात. यस, थँक्यू सो मच मंगेश अवस्थे सर आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं मैत्री पालघर संघासाठी ऊर्जा देण्याचं काम केलं. मॅचला सुरुवात होईल, जिथे एका बाजूला संघ बघायला मिळतो तो म्हणजेच SP ग्रुप कमारे आणि विपक्षात फ्रेंड्स 11. फ्रेंड्स 11 ने टॉस जिंकला आणि निवडलं प्रथमतः फलंदाजी. आणि फलंदाजी आपल्याला बघायला मिळते, जिथे गोलंदाज तयार. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. गोलंदाज योगेश, मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. ही टी शर्ट ज्यांच्या अंगावरती प्रधान आहे, मागच्या मॅच मध्ये जरूर तुम्ही चांगली कामगिरी केलेले खेळाडू आहात, हे दर्शवतं ती मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट. पहिला बॉल डॉट. आजच्या रजनीतला हा सेकंड लास्ट मॅच, सेकंड राऊंडचा पहिला मॅच, कारण 2 संघ आपण क्वालिफाय करतो. कालच्या दिवसात यंगचीवर दांडी पहिला संघ राहिला आणि तदनंतर पवनसूत नवली हा दुसरा संघ आपल्याला बघायला मिळाला, ज्यांना सुपर 8चं तिकीट मिळालं. आज 2 भाग्यवान संघ कोण राहतील जे सुपर 8 मध्ये अंतिम दिवसामध्ये ऑल इंडिया आयकॉन असे क्रिकेटपटू घेऊन येतील. दुसऱ्या बॉलवरती चिकी सिंगल महत्वाची आहे. पहिली धाव मॅचला इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात रनला सुरुवात होते. 2 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय आणि सिंगलने इथे योगेशनं दुसरा बॉल तोही चांगला हाताळला होता. अगदी वेगाने तिथे 1 रन परिपूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. गोलंदाज तयार. याही वेळेला अतिशय सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर तुम्ही फलंदाजी स्वीकारताय, ती फलंदाजी तुमची कितपत सार्थ ठरते या अनेक गोष्टी आहेत. इथे जर आपण पाहिलं तर चौथा बॉल डॉट बॉल आलाय.
सध्या 1 रन तर जरूर आली, परंतु स्कोर कार्डला जी धावसंख्या व्हायला हवी ना ती नाही होत आहे. गोलंदाज तयार होतील. याही वेळेला जबरदस्त चेंडूची हाताळत मुनेशनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर आपण पाहू शकाल इथे खऱ्या अर्थानं एक संधी होती मुनेशला, नाही साधू शकले. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर पहिलं चालू आहे. 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 2. जयंत जयसिंग पाटोळे. खऱ्या अर्थानं आपण पाहतात एक जबरदस्त क्रिकेटपटू. लेदर क्रिकेट पासून सुरुवात आणि तदनंतर ओव्हरऑल क्रिकेटमध्ये पदार्पण. मैत्री पालघर संघाचा एक हार्ड हिटर. शेवटचा चेंडू बॅटची कड, फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू दी डगआउट. गॉन. थँक्यू सो मच. मयूर आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या षटकात 2 धावा आणि 1 धक्का. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगल्या पद्धतीनं. मयूर आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. या मॅच मध्ये तुम्हाला आता कमबॅक करताना चिराग पाटील आणि एका बाजूला केवल पुरव हे दोन्ही नवीन खेळाडू दाखल झालेत कमारेसाठी. हिमांशू पुरव यांना आपण पाहताय डाव्या हाताचे तंत्रशुद्ध फलंदाज, स्लॉग पिंच हिटर. पुन्हा एकदा पंचांनी या बॉलला व्हाईट बॉल घोषित केले. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. शफलच्याही बाहेरचा बॉल आणि त्या अनुषंगानं पंचांनी त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 रन. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँड. चांगल्या बॉलला सन्मान खूप गरजेचा आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. बॉलला फील्ड करतील आणि तत्पूर्वी मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्याने स्कोर काढला 4. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतला. नाईट क्रिकेटमध्ये आपण पाहतात. मी म्हणेन की टॉसच मॅटर करत नाही. सगळ्या गोष्टी या वेगळ्या असतात. आणि 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतील. इथे आपण पाहतात चांगला चेंडू. लाईन ऑर लेंथनं बांधून ठेवलेली गोलंदाजी. पहिल्या षटकात जे झालं ते याही षटकात आपल्याला बघायला मिळतं. मयूर आपल्याला पाहायला मिळतात. जिथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते खूप सुंदर पद्धतीने. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. याही वेळेला खूप जबरदस्त पद्धतीने चेंडूला अगदी समोरून फिरवतात. थोडी फ्लाईट देतात. लालच मिळते फलंदाजांना आणि त्यावेळेला बॉलला मोठा फटका ज्या वेळेला कन्वर्ट करायला जातात त्यावेळेला डॉट बॉल. अगदी समोरून बॉल वळण घेताना फलंदाजांसाठी थोडंसं प्रॉब्लेम चाललेत बॉलला रीड करणं. यावेळेला वेग वाढवला. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. टिपलाय कॅच. संपलाय खेळ फलंदाजाचा. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. इथे जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आर्यनच्या मैदानात दाखल झालाय आर्यन. आणि चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर या षटकामध्ये 5 बॉल. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. या वेळेला पहिलाच बॉल. येता क्षणी मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलाय 4. चौकार. साधारण गोलंदाजी. शॉर्ट बॉल होता.
येता क्षणी आक्रमण केलं त्यांनी आणि त्या बॉलला बिटवीन द गॅप लॉब केलं. 4. दोन षटक 8 रन 2 धक्के अशी स्थिती बघायला मिळते. यावेळेला योगेश आलेत, संघाचे फ्रंटलाईन गोलंदाज, जबरदस्त चर्चेत राहिलेले गोलंदाज आहेत. कमारे संघासाठी सातत्यानं चांगली कामगिरी. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर आता सध्या मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला जिथे सुरुवात झाली त्यावेळेला वैयक्तिक दुसरं षटक योगेशचं आलं. 9 रन फलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतायत आर्यन, नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिषेक. बॅटची कट बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन मध्ये, जिथे फील्ड होईल अनुराग चव्हाण. या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत घेतली, आज जे तुम्हाला 32 संघ बघायला मिळतात ना ते अनुराग यांच्या एका कॉलवरती आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी उल्लेखनीय कामगिरी त्यांची. आणि ऑन स्क्रीन अनुराग चव्हाण यांना आपण पाहू शकाल. एक चांगले कॅमेरामॅन, एक चांगले क्रिकेटपटू, एक चांगला माणूस, एक चांगला मित्र, अशा अनेक गोष्टींनी अनुराग चव्हाण यांचं वर्णन केलं जातं. जयंत पाटोळे आपल्याला पाहायला मिळतात. उद्याच्या दिवसात सकाळी शार्प 9:30ला रिपोर्ट करतील या मैदानामध्ये. जबाबदारी घेतलेली आहे त्यांनी या स्पर्धेची. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 रन. पुढचा बॉल खोलातला बॉल होता. अगदी आपण पाहतात मिड ऑफचे खेळाडू त्यांना बीट करत बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक आहेत हिमांशू पुरव, आणि त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं. आणि बघता बघता आपण पाहतायत स्कोर कार्डला धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 11. या वेळेला फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आर्यनच्या बॅटमधनं येता क्षणी आक्रमण, बॉल सीमा रेषेच्या पार. आमदार चषक, दमदार षटकार. 6. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या फलकावरती आहे त्या म्हणजे 18 रन. 18 वरती 2 धक्के. रन बॉल सध्या मॅच चालले, परंतु 2 गडी देखील बाद झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज वैयक्तिक दुसरं, संघासाठी चौथं मयूर आलेत. ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली मागच्याही षटकात तेच मयूर. आता पुन्हा एकदा लेग ब्रेक, अगदी खूप सुंदर पद्धतीने गुड लाईनला पिचिंग आणि तदनंतर बॉलला वळण शार्प देताना, हा जो मी उल्लेख केला की गुड लाईनला पिचिंग आणि शार्प टर्न. इथे आपण पाहतायत शॉर्ट पॉइंटचे खेळाडू होते, बॉलला फील्ड करतात आणि त्यांच्या माध्यमातून इथून खऱ्या अर्थानं फिल्डिंग होईल. तत्पूर्वी सिंगल मिळाली. चौथ्या षटकाला आरंभ झाला. 19 फलकावरती आहेत आणि येणारे चेंडू याही षटकातले आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच 5. चिराग पाटील तेही इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये. केवल पुरव एक जबरदस्त क्रिकेटपटू. कमारे प्रीमियर लीगचा ज्या वेळेला योग आला त्यावेळेला केवलनं प्रभावी केलं. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, टिपलाय कॅच, संपलाय खेळ, गॉन.
थँक्यू. फटका जरूर केला परंतु तो भरपूर काळ हवेत राहिला आणि त्या अनुषंगाने आपण पाहतात तिथे लांबी कमी मिळाली आणि जिथे फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज अविनाश आले. अविनाशसाठी पुन्हा एकदा पहिलाच बॉल अनप्लेएबल. खूप चांगली गोलंदाजी, अगदी यंग टॅलेंट, युवा उभरता मयूर आपल्याला बघायला मिळतो आकुड यष्टीचा, परंतु खूप चांगले कलागुण कौशल्य आहेत त्याच्याकडे आणि ते दाखवतो सध्या मैदानाच्या आत. पुढचा बॉल यावेळेला प्रचंड वेग धारण केला, बॉल खेळलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली टिपलाय कॅच आणि इथे आपण पाहताय दे धक्का, धक्के पे धक्का. खऱ्या अर्थानं फलंदाज अगदी कोणीही थांबायला तयार नाही. गुच्छामध्ये विकेट चाललेत, फलंदाज बाद होतात. फ्रेंड्स 11 या संघासाठी गॉन. थँक्यू. स्कोर कार्ड वरती जर आपण धावा तपासून पाहिल्या तर 19 वरती 4 गडी बाद, षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातले 4 बॉल इथे परिपूर्ण झालेत. 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा मयूर. चांगली गोलंदाजी याही वेळेला, खूप चांगल्या टप्प्यावरती लाईन पकडून गोलंदाजी. स्टंप टू स्टंप बॉल करतायत, यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत नाहीत. गोलंदाजाला किती बॉल बीट करू शकतो यावरती त्यांनी लक्ष दिलं, प्रामुख्याने फोकस केलं. शेवटचा बॉल 4थ्या षटकातला. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, रनआउटची संधी. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक थोडेसे डीप मध्ये आहेत आणि पंचांनी तिथे दर्शवलंय येस, डिसिजन जे काय ते पेंडिंग आहे, आपण बघणार आहोत. फलंदाज इथे निश्चित स्वरूपात काय घडलंय. जयंत पाटोळे देखील आहेत, आपल्याला बघायला मिळतात थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे OUT आउट. फलंदाज इथे बाद होतील. बॅट स्लाइड जरूर झाली परंतु क्रीज मध्ये पोहोचली नाही, ज्या अनुषंगाने ते आता बाद झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती मुनेश बरफ आपल्याला पाहायला मिळतात. याच आर्यनच्या मैदानात शालेय जीवन ज्यांनी आपण पाहतात या मैदानात अनेक वर्ष, मग ते व्हॉलीबॉल असो, कबड्डी असो, खो खो असो, क्रिकेट असो, ज्या मुनेशने 10वी फ या वर्गाला खूप चांगलं रिप्रेझेंट केलं. अगदी आमचे वर्गमित्र आणि तेच मुनेश बरफ आपल्याला पाहायला मिळतात. व्हॉलीबॉल मध्ये खूप चांगले व्हॉलीबॉलपटू होते, क्रिकेटमध्ये देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर आणि तेच मुनेश बरफ, कमाराचा एक दिग्गज होणार खेळाडू. 5वं षटक, 5व्या षटकात मुनेशला प्राचारणात आणले. 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 19 रन हे फलकावरती आहेत. येणारे 12 बॉल टार्गेट कितीचं सेट करतील या अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतील. पहिला बॉल मुनेशनं चांगल्या लाईननं शोधलाय या बॉलला. सुंदर गोलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी तुम्ही स्वीकारली परंतु ती फलंदाजी कितपत योग्य आहे याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण बॉलला पाहिलं, खूप चांगला बॉल, बॉलला उसळी मिळाली, वेगही मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा मागच्या बॉलची कॉपी अँड पेस्ट. यष्ट्यांच्या मागे चिराग पाटील बॉलला फील्ड करतात. डॉट बॉलचा सध्या जो मारा आहे तो वाढत चाललाय सेम लाईन ऑर लेंथनं. पहिल्या बॉलला जिथे पिच केलं होतं अगदी पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉटला तिथेच पिचिंग करत सेम बॉल. तिसरा बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना अगदी फक्त बघत राहावं लागेल त्या बॉलकडे. समोर डाऊन द ग्राउंड आलाय षटकार, जो खूप महत्वाचा होता. संघर्षाच्या काळात खेचलेला, शंखनाद करणारा सहा, ज्या षटकाराने तुम्हाला ऊर्जा मिळेल स्कोर कार्डला गती देण्यासाठी. खूप चांगलं कॅमेरा वर्क कपिल पाटील, ब्रँड ऑफ बहाडोली, अतिशय सुंदर. तुम्ही जर 3D गॉगलनं तो बॉल आता पाहिला असता तर जणू काही मोबाईल मधनं बाहेर येतोय की काय. ज्या पद्धतीनं क्लास कॅमेरा वर्क,
जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतं. एका बाजूला अतुल देखील आहेत, अतिशय सुंदर. कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये अतुलने देखील स्वतःला सिद्ध केलं. पाटील नेटवर्क्स या टीम मधनं सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने स्कोर काढला. धावसंख्या 26. बॉलचा खेळ झालाय 4. आमच्या साथीनं मुन्ना जयस्वाल बोईसरचा एक ब्रँड, एका बाजूला जतीन केडी. मागचे अनेक दिवस, मला तरी वाटतं तेही 16 दिवस झाले इथेच आहेत आणि जतीन केडी आम्हाला पाहायला मिळतात. ते सांगतात की आता आर्यनचं मैदान पाटील नेटवर्कच्या नावी केलेलं आहे. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने स्कोर काढला 27. 27 रन हे फलकावरती. शेवटचा बॉल बाकी. आमदार चषक 20-25 ची दुसरी रजनी. उद्याच्या दिवसात एक गाव एक फॉर्मॅटचे संघ बघायला मिळतील आणि तदनंतर परवा देखील तुम्हाला तेच एक गाव एक फॉर्मॅट. आणि शेवटच्या दिवसामध्ये सुपर 8 आणि सुपर 8 मध्ये 16 आयकॉन. प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन. आणि याही वेळेला फटका खेळायला जरूर हवेत. आणि मुनेशच्या षटकाला इथे एक्सटेंड केलं. जिथे धावसंख्या येत नव्हती त्यावेळेला फलंदाज बघायला मिळाले. ते म्हणजेच आर्यन. ज्या 33 झालेत त्यांनी 10 बॉल मध्ये 26 आपल्या वैयक्तिक केलेत. एक महत्वाचा खेळाडू असतो संघाचा. त्यानं तो खेळ साकारला की स्कोर कार्ड अगदी धावतं आणि त्या पद्धतीने धावले. आता 5 षटकांचा खेळ संपला. 33 रन लढण्यासाठी इथून शेवटच्या षटकामध्ये किमान 15-17 आल्या तर 45, 48, 50 पर्यंत तुम्ही जर पोहोचलात तर मजा येईल दुसऱ्या डावाला देखील. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 33. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया टीजर. थँक्यू. चेतन आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. चिराग पाटील सारखे देखील गोलंदाज आहेत. परंतु चेतनचा जो करंट फॉर्म आहे त्या अनुषंगाने कर्णधार अनुराग चव्हाण आणि योगेश आता सध्या चेतनकडे चाललेत. 33 रन 5 धक्के. येणारे जर आपण तपासून पाहिले तुमच्याकडे अवधी आहे 6 मिनिटांचा, ज्यामध्ये नाही खऱ्या अर्थानं तुम्ही 19 मिनिटांमध्ये हे 5 षटक परिपूर्ण केलेत. व्हेरी गुड. खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडने फक्त बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक होते तिथे बॉलला फील्ड करतात शॉर्ट कव्हरचे खेळाडू. आणि सिंगलने स्कोर काढला 34 रन फलकावरती. यानंतरचा मॅच तोही तेवढाच महत्वाचा. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच सनरायझर्स पालघर आणि विपक्षात खेळताना बघायला मिळतो म्हणजेच मैत्री पालघर. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटचा सामना आजच्या रजनीतला. खोलवर टप्पाचा बॉल होता. बॉलला खेळला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत. प्रयत्न आहे आणि चिराग देखील थोडे मागे राहिले. 2 रन. धावसंख्या 2 न फलकावरती. 36. मागच्या मॅच मध्ये 37 धावा डिफेंड करणारा संघ फ्रेंड्स 11 राहिला. यावेळेला प्रतिस्पर्धी वेगळी आहे. एसपी ग्रुप कमारे हा संघ आपल्याला बघायला मिळतो. पैकी खूप चांगली होती परंतु चिराग यांना कलेक्शन नाही करता आलं. कदाचित अर्ध्याच विकेटवरती फलंदाज होते परंतु तिथून नाही बॉलला कलेक्शन करू शकले. 36 रन फलकावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओव्हर द स्टंप्स ऑन साइडला. पुन्हा एकदा फटका खेळला. मिड विकेटचे खेळाडू वेगाने पुढे येतील. सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न. 2 रन देखील इझिली डन. धावसंख्या 2 आता 38. प्रभावी करणारी फलंदाजी 12 बॉल मध्ये 30. ज्याचं नाव आहे आर्यन. फलकावरती 38 लागल्या ज्यामध्ये 30 रन या आर्यनच्या आहेत. खूप सुंदर पद्धतीने सध्या ज्यांनी बॅटिंग केलं या डावाला सावरलंय. इथून येणारे चेंडू आहेत ते म्हणजेच 3 आणि 3 चेंडूंमध्ये टार्गेट कितीचं सेट होणार दुसऱ्या डावासाठी. मैत्री पालघर आणि सनरायझर्स पालघर आपण देखील या टॉस साठी. या 3 बॉल नंतर तिथे टॉस देखील होईल. गोलंदाज तयार. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक हिमांशु आहेत. सिंगल आणि डबल, सिंगल आणि डबल सध्या या षटकात तेच बघायला मिळालं. सलग जर तपासून पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव घेतली आणि स्कोर काढला. आता धावसंख्या 40.
40 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या डावामध्ये आता लढण्यासाठी एक सन्मानजनक स्कोर कार्ड तुम्ही उभं केलंय, यामध्ये ती मात्र शंका नाही. जर अचूक गोलंदाजी तुम्ही हाताळली दुसऱ्या डावामध्ये तर या 40 धावा देखील समोरच्या संघाला तुम्ही शांत ठेवू शकता. 4 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या 40 आहेत. येणारे आणखीन 2 बॉल. एका बाजूला आर्यन, मॅन इन फॉर्म असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॉल, पण अक्षय नाईक सरांनी त्या बॉलला काउंट केलं. जिथे आपण पाहतात तुम्ही जर सफल झाला असेल तर तो चेंडू वाईड नाही मिळणार, ज्या अनुषंगानं पंचांनी तेच दर्शवलं. आता शेवटचा बॉल आहे. 40 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. इथून कोण जिंकणार आणि कोण हरणार, कुठला संघ तिसरा संघ राहील तो सुपर 8 मध्ये. आणि 2 ऑल इंडिया आयकॉनची तयारी मग त्यांना करायला लागेल उद्यापासून. इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय यावेळेला पाहिलं आणि पंचांवरती बाकीचं काम सोपावलं. आता अक्षय नाईक सांगतात की येस इथून व्हाईट बॉल तुम्हाला मिळणार आहे. 41 रन फलकावरती. शेवटचा बॉल रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल खूपच बाहेर, आणि त्या बॉलला सोडून दिलं. तो व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूला SP ग्रुप कमारे आणि एका बाजूला फ्रेंड्स 11. हाफ ट्रॅकरचा बॉल बॉलला केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. हिमांशू पूरव फेकी करतील तद्वरती. धावसंख्या 2 परिपूर्ण 43 स्कोर कार्ड वरती धावा लागल्या. 44चा पाठलाग आहे. मैत्री पालघर आणि सनरायझर्स पालघर आपण या टॉस साठी. सर मैत्री पालघर आणि सनरायझर्स पालघर प्लीज आपण टॉस साठी या. आजच्या रजनीतला तो शेवटचा मॅच. इथे या मॅचचं टार्गेट तपासून पाहिलं तर 44. उद्याच्या दिवसात युवा मुरळी आणि नवली बी एका बाजूला धनसार आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतील. उद्याचे जे 8 संघ आहेत तेही आपण निश्चित स्वरूपात बघणार आहोत. उद्याच्या दिवसात आपण पाहतात युवा उमरोळी, नवली बी, धनसार आणि हरणवाडी, जाणता राजा काटाळे आणि जयंबे सातपाडी आणि शिवसेना 11 सातपाडी विपक्षात SP ग्रुप वेऊर हे संघ आपल्याला बघायला मिळतील. पहिला सामना 5 वाजता बॉल मॅच चालू होईल, जिथे युवा उमरोळी आणि नवली बी 4:30 ला रिपोर्ट करा. 4:45चा टॉस आणि 5 वाजता पहिला बॉल कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळेल. मैत्री पालघर आणि सनरायझर्स तुम्हाला विनंती करतो आमचा आवाज पोहोचला असेल तर त्वरित या टॉस साठी.
प्लीज टॉस साठी या शेवटचा कॉल, अदरवाईज षटकांमध्ये कपात होईल. सनरायझर्स आणि एका बाजूला आपण पाहतात तो म्हणजेच मैत्री पालघर, युवा उमरोळ आणि नवली बी. एका बाजूला धनसार हरणवाडी, जाणता राजा काटाळे, जयंबे सतपाडी, शिवसेना 11 सतपाडी आणि एसपी ग्रुप वेऊर. असे सामने आपल्याला बघायला मिळतील. बॅट्समन एका बाजूला योगेश आणि योगेशच्या साथीनं मुनेश बरफ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अनुराग आता स्वतः मागे थांबलेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज MM. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल, वेगवान गोलंदाजी जिथे फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. गॉन. चला या टॉस साठी या. थँक्यू मैत्री पालघर. तुम्हाला वारंवार सूचना करावी लागते. आपण देखील एक स्वतः आयोजक असतो, त्या अनुषंगाने तुम्हाला 8 ते 10 कॉल करणं योग्य दिसत नाही. लक्षात घ्या मैत्री पालघर संघ. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस एक तुम्हाला कंपल्सरी येते, त्या अनुषंगाने आयोजकांचे आम्हाला मेसेज येतात. अदरवाईज षटकांमध्ये कपात होईल. ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. चला होतोय टॉस. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एक बाजूने आपण मैत्री 11. कॉल कोणाचा आहे? आमदार चषक आणि शिवसेनालय. टॉस जिंकलाय, फक्त डिसिजन कळवा. मॅच सुरू आहे. Fielding. Best of luck. Maitri 11 won the toss and elected ball first. Udo commentary studio. थँक्यू सो मच. अनुराग चव्हाण येता क्षणी पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला एक जबरदस्त फटका केला अनुरागनं आणि जिथे आपण पाहतात चौकारानं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं. पुढचा बॉल याही वेळेला क्या बात आहे. अनुराग चव्हाण क्लास 1. विराट कोहलीचा क्लास आठवला या फटक्यानं. कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळालं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना 4. जर अनुरागने हा सामना जिंकवला तर मुन्ना जयस्वाल यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. शेवटपर्यंत नाबाद राहिले तर आणि या मॅचला घेऊन गेले तर आता इथे खऱ्या अर्थानं मित्रप्रेम आपल्याला बघायला मिळतं. जबरदस्त बॅटिंग. या वेळेला जिथे मुन्ना जयस्वाल यांनी सांगितलं की नाबाद राहून मॅच जिंकवतात, त्या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय झाले अनुराग चव्हाणचे. गॉन. नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. झाला या साऱ्यांचा फेवरेट, चर्चेत आहे महाराष्ट्रात.
जगात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो इथे जर आपण पाहिलं तपासून तर खऱ्या अर्थानं अनुरागनं खूप चांगला खेळ केला होता, परंतु तदनंतर त्यांना क्लीन बोल्ड व्हावं लागलं. काही कव्हर ड्राईव्ह खेळला होता अतिशय सुंदर, हाय बॅकलिफ्टनं बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि ते अनुरागचे आपण जे फटके पाहिले ते बघत राहण्यासारखे होते. केवल पुरव हाही फलंदाज अगदी प्रभावी करणारा फलंदाज आहे. या वेळेला पहिलाच बॉल केवलनं बॉलला उडवलं, चेंडू चाललाय स्वीपर कव्हरला क्लिअर करणारा आलाय चौकार 4. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 13 धावा, जिथे टार्गेट जर आपण तपासून पाहिलं तर 44 आहे आणि धावसंख्या फलकावरती आता 13 जाऊन पोहोचल्यात. अविनाश आले, अविनाशच्या पहिल्याच बॉलवरती खूप चांगला फटका खेळला आणि त्या फटक्यावरती 4 धाव्यांची मोहर उमटली. बॅट्समनचं नाव आहे केवल. याही वेळेला गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. मागच्या बॉलवरती तुम्ही खूप चांगला फटका खेळलेत आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर इथे आता डॉट बॉल येतोय. केवल पुरव जर शेवटपर्यंत या मॅच मध्ये उभे राहिले आणि हा सामना जर विजयी करून दिला तर सुमेध गायकवाड यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे केवल पुरव करिता. सध्या फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. याही वेळेला खूप चांगला चेंडू हाताळला. धावसंख्या फलकावरती 1 न आकार घेईल आणि या धावसंख्या 1 न लेगबाईचे संकेत मिळतात आणि जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 14 वरती. करायच्यात या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 30 रन. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. याही वेळेला फटका बराच काळ हवेत. शतरक्षक वेगाने बॉल पर्यंत आलेत, शेवटच्या क्षणाला पोहोचू शकले नाही आणि तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या आकार घेताना बघायला मिळते. ऋणमय ठाकूर पुन्हा एकदा जोडतात, त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सातत्याने एक चांगले समालोचक आणि या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना रात्रंदिवस आज सध्या लोड आहे त्यांच्यावरती, ज्या अनुषंगाने आता ते सध्या लाईव्ह आहेत या स्पर्धेचा आनंद घेतात. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत आपण पाहू शकाल ती म्हणजेच 17 रन, 17 ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. यावेळेला रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न लाऊड अपील, पंच त्यामध्ये इंटरेस्टेड नाही आणि अनुषंगाने आपण पाहतात डॉट बॉल आलाय. या षटकात अविनाशने गोलंदाजी प्रभावी केली, खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते आणि सध्या आपल्याला पाहायला मिळतंय की धावसंख्या 17 वरती स्थिर आहे. धावसंख्या 17 वरती स्थिर असताना षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. या वेळेला आपण पाहतायत फटका तर जरूर खेळला होता आणि जिथे क्षेत्ररक्षक बाद होताना बघा, कॅच कॅरी करताना बघायला मिळतात आणि फलंदाज मुनेश बरफ इथे बाद होत आहेत. जर केवल शेवटपर्यंत राहिले या मॅचला घेऊन गेले तर सुमेध यांच्या माध्यमातून आपण पाहतात 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
धावसंख्या फलकावरती 17 आणि 17 वरती 3 गडी बाद आपण पाहू शकाल. एक अतिशय सुंदर पद्धतीने विनय घरत भाई यांचं आगमन झालंय. पालघरचं मोठं नाव आणि जिथे आपण पाहतात ज्या वेळेला समालोचन क्षेत्रामध्ये आम्ही ज्या वेळेला दिसतो त्यावेळेला विनय घरत हे नाव एक वेगळं राहतं आमच्यासाठी. आणि तेच विनय घरत आर्यन ग्राउंडचे सर्वेसर्वा आणि विनय घरत यांचं आगमन अगदी इंजमा मुलकला लाजवतील. ज्या पद्धतीने ज्यांची शरीराची बांधणी शरीराची यष्टी आणि तेच विनय घरत आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर बाईच्या माध्यमातून 4 आलेत महत्वाच्यात. कशाही येऊ देत आता धावा येणं गरजेचं आहे. या 4 धावांनी स्कोर कार्डला गती मिळाली आणि आम्हाला पाहायला मिळतात आमचे प्रथमेश कुलकर्णी गणू या नावाने त्यांना प्रेम मिळालंय आणि ते सांगतात की 21 धावा. क्या बात आहे. जबरदस्त टोलेबाजी सध्या कल्पेशने येता क्षणी आक्रमक झाले डाऊन द ग्राउंड. आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. खूपच चेंडू लांब लांब आणि लांब 6 धावा. आता या षटकारानं धावसंख्यांची गती वाढताना आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे 27 वरती. हॅट्रिक षटकार ठोकला तर सुमित गायकवाड यांच्याकडनं 5,000 रुपये फलंदाजासाठी. आणि जिथे आपण पाहतात विनय घरत खूप चांगला इतिहास आम्हाला सांगायला लागलेत की असं असतं तसं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते विनय घरत आम्हाला पाहायला मिळतात. त्या गोष्टी चांगल्या सांगतात नो डाऊट आणि तेच आपल्याला बघायला मिळाले. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर 27 मोठा फटका खेळण्याची पुन्हा एकदा चाहत. आता इथे आपण पाहतायत डॉट बॉल आलाय. षटकार चौकार ज्या वेळेला येतात तदनंतर तुम्हाला स्कोर कार्डला पुढे नेणं देखील गरजेचं असतं. चार चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 28. 44चा पाठलाग जिथे आपल्याला बघायला मिळतोय आणि 27 धावा धावफलकावरती. MM हे गोलंदाज पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉल पर्यंत पोहोचतील तत्पूर्वी चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची लागलेली शर्यत. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार 4. धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 32 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात जे मैदानाच्या आतमध्ये. कैलास आणि कैलास यांनी अगदी धुमाकूळ घातलाय. याही वेळेला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं देखील भुगतान तुम्हाला 4 धावांनी भोगावं लागेल. सीमा रेषेच्या बाहेर जाताना बॉल धावसंख्या फ्लाय होते 4 अर्थात जाऊन पोहोचेल ती म्हणजे 36. आता विजयाच्या पाऊल खुणा अगदी जवळ होत चालल्यात त्या म्हणजेच SP ग्रुप कमारे या संघासाठी. आणि येणाऱ्या काळामध्ये आजच्या या स्पर्धेमधला तिसरा संघ कुठला असेल जो सुपर 8 मध्ये जाईल. ऑल इंडिया आयकॉन आणि ऑल इंडिया आयकॉन साठी एक रूल आहे महत्वाचा लक्षात घ्या. जे तुमचे ऑल इंडिया आयकॉन असतील जर ते फक्त एकच षटक हाताळू शकतात. लक्षात घ्या जे तुमचे ऑल इंडिया आयकॉन असतील ते फक्त एक षटकच हाताळतील. जर ते गोलंदाज असेल फलंदाजीला तुम्ही कधीही पाठवू शकता पण गोलंदाजी जर ते करत असतील ऑलराऊंडर असतील तर त्यांना फक्त एकच षटक मिळेल. आणि ऑल इंडिया आयकॉन हा खेळलेलाही नसावा. ह्याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहता आपल्या पालघरमध्ये देखील ऑल इंडिया क्रिकेटचे आयकॉन खेळाडू झालेले आहेत. त्या अनुषंगानं ते खेळाडू इथे खेळलेले नसावेत ज्यामध्ये नावं आहेत बरीचशी मोठी आपल्याकडे आणि ते खेळाडू इथे नसावेत हे लक्षात घ्या. आणि तुमचे आयकॉन असतील ते फक्त एकच षटक हाताळू शकतात. या अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. सध्या फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 37. षटक क्रमांक इथे आपण पाहतात 4थं गोलंदाज तयार. 7 रनची गरज होती कैलाससाठी. थोडासा गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल आणि धावसंख्या इथे स्थिरावते 37 वरती. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये करायच्यात 7 रन.
याही वेळेला आपण पाहतात जबरदस्त पद्धतीने सध्या गोलंदाजी चांगला चेंडूला फिरवतात. अगदी फलंदाज आक्रमक रूप धारण करण्याच्या वेळेला त्यांच्या समोरून बॉलला फिरवलं चांगल्या पद्धतीने गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज कैलास स्ट्रायकिंग एंडला. कैलास साठी पुढचा बॉल मोठा फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि त्यांच्याकडनं झालंय चुकी. बॉल तिथे निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौका. चौदा बॉल आणि 14 बॉल मध्ये 3 रनची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. इथे रिव्हर्स स्विच करायचा होता. एका बाजूला केवळ डोक्यावरती हात मारतात की भरपूर शॉर्ट बॉल होता त्यावरती फटका सजवला असता तर खऱ्या अर्थानं मॅच विनर तो चौकार असता. 3 ची गरज आहे. आता बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच या षटकातला अगदी शेवटचा 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये करायचे 3. फ्रेंड्स 11 धाडसी निर्णय बॅटिंगचा जरूर घेतला परंतु ती बॅटिंग जी विशेषतः व्हायला हवी ती नाही झाली आणि त्या अनुषंगानं या वेळेला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी टिपलाय कॅच. फलंदाज इथे बाद होताना गॉन. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे 3 रन या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. 12 बॉल आणि 3 चा मॅच. या वेळेला डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार आणि एसपी ग्रुप कमारे हा संघ तिसरा संघ आपल्याला बघायला मिळतोय सुपर 8 साठी क्वालिफाय होताना. व्हेरी वेल प्ले आणि खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात आणि इथे आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच तोही किताब आपण बघणार आहोत. थँक्यू सो मच. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेत मयूर. मयूर आपण प्लीज या. मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. ज्यांनी 2 षटक 7 रन आणि 4 गडी बाद केले ते मयूर ठरलेत मॅन ऑफ द मॅच. या